हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. सर्वजण आज लवकर उठले होते आणि आंघोळा करायला लागलेले आणि असंच टाकून गेल्यात. म्हटलं पट्टापट्टा इथली रूम मला आवरायची होती. असंच मी मशीनवरती काल काय केलं होतं, धुणं आणलं आणि टाकलं होतं. मध्ये मध्ये पाऊस पडत होता म्हणून, आणि तसंच राहिलं की दिवसभर तसंच पडणार म्हणून म्हटलं आता घड्या घालून जिकडे तिकडे ठेवून टाकावं. तोपर्यंत का सगळ्यांच्या आंघोळा होतील, नाश्ता वगैरे करायचा आहे. आणि इकडे अंथरुणं मी बेडच्या खाली ठेवत होते आणि ही एकदाची रूम आवरली की मग बाकीचं काय पटापटा मला आवरायला होते. आणि दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे. आणि सकाळीच लवकर लवकर उठून ही कामं आवरली की दिवस असा कंटाळवाणा जात नाही. टापटीप घर असलं तर व्यवस्थित वाटतं. आता केस सोडून तर मला काम करायची अजिबात सवय नाही, त्यामुळे पहिला वरती टांगून ठेवते केस, म्हणजे पटापट पटापट कामे आवरायला होतात. नाही तर सगळी मानेवरनं घुरंगुळल्यासारखीच होतात माझी केस. त्यामुळे मला कोणतंच काम सुचतच नाही. अगदी कुठलंही असू दे, लोटायचं, फरशी पुसायचं, धुणं भांडी असो किंवा स्वयंपाकसुद्धा अगदी असो, तर केस बांधूनच केलेलं बरं, जेणेकरून स्वयंपाकात सुद्धा केस येणार नाहीत आणि कुणाचा ओरडा पण बसणार नाही म्हणून. आणि ती सवय लागून पण गेल्या, कधी कधी तर सोडते. माझी जेव्हा केस असं वाटते मला गळतात वगैरे तेव्हाच मी सोडते, नाहीतर शक्यतोवरच मी टांगते. आणि सकाळची सगळ्यांची बहुतेक लोटून झाडण्याचीच कामं असावीत. माझ्यासारखीच अंथरूण काढले की सगळं लोटून घ्यावं, म्हणजे घरात एक पॉझिटिव्ह एनर्जीच्या वाईब्स येतात, निगेटिव्ह एनर्जी जाते बाहेर. त्यामुळे पहिला झाड लोट क्लिनिंगची कामं ही मला फार आवडतात. ते झाल्यानंतर मी इकडे नाश्त्याला करायला घेतलेला आहे आणि फरशी वगैरे नंतर पुसणार. पहिल्यांदा पोटोबा आणि नंतर बाकीची कामं. आणि सवय पडलेली आहे आम्हाला नाश्ता आणि चहा सकाळचं झाल्याशिवाय कुठलीच कामं करू वाटत नाहीत. आणि सवयच पडल्या. तर हा बागेमध्ये कढीपत्ता लावलेलाच आहे, बऱ्याचदा दाखवलेला आहे. तोच मी ताजा ताजा आपला घरचा काढून घेत होते मला नाश्त्यासाठी. तर इकडे नाश्ता केला की मग सगळे निवांत होतात. मग काय 12-1 शिवाय जेवण नसतं. 1ची टायमिंगला जेवण आहे. तर छान असं मी उपीट केलेलं आहे सर्वांसाठी नाश्ता म्हणून. तर बघा, पहिल्यांदा मी देवाला दाखवते आणि मग बाकीच्यांना देते. आणि त्यानंतर माझं सगळं आवरून धुणं भांडी वगैरे सगळं झाल्यानंतर मला इकडे पनीर आणि ह्याची फ्लावरची अशी मिक्स भाजी करायची होती. त्यासाठी थोडीफार तयारी मी करून ठेवली होती. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, वाटाणा, फ्लावर आणि पनीर. सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे पनीर आहे मोठ्या मुलाचा. म्हटलं 1-2 दिवस झालं पाकिट आणून ठेवलंच होतं फ्रीजला. आता हे वाटण जे केलंय ते कच्चंच वाटण केलेलं आहे मी इकडे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांद्याचं, बाकी काही मी घालणार नाही आहे त्यामध्ये. म्हणजे इतर काय असेल तर मी जो काही गरम मसाला बनवलेला आहे तोच मी घालणार आहे त्यामध्ये. तर कढईमध्ये छान असं तेल तापल्यानंतर मी काय केलं, फ्लावर, वाटाणा आणि पनीर थोडंसं तेलावर परतून घेणार आणि मग डायरेक्ट सगळा मसाला घातला तरी व्यवस्थित होते. जरा त्याचा कच्चटपणा निघून जातो असं तेलामध्ये थोडा वेळ परतल्यानंतर. तर त्यामध्ये मी जो काय मसाला होता तो घातला, चटणी, मीठ आणि मी गरम मसाला बनवलेला तो, आणि वाटण जे काय होतं ते मी घातलेलं आहे. आणि थोडंसं यामध्ये मटण मसाला सुद्धा घातला तर एकदम टेस्ट पण चव वेगळी येत्या. आता काजू माझ्याकडे नाही तर काजूची पेस्ट करून सुद्धा मी घालते, खूप छान होतं. चला, मी बाहेर थोडा वेळ मोकळे मला वाटण्यासाठी गेली होती. म्हटलं बाकीचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवलेलाच नव्हता. अशा पद्धतीने कुंड्या एकसारख्या ज्या काही चिरांचं बांधकाम केलं होतं त्यावरती ह्या ठेवलेल्या आहेत. थोड्या शोच्या पुढे लावलेल्या आहेत, जेणेकरून दर्शनी छान दिसावं. पायऱ्यांच्या खाली जी काही जागा होती तिथे. आणि सगळ्या गुलाबाची जी काही झाडं आहेत ती ह्या साईडला घेतलेल्या आहेत. अगदी कोपऱ्यामध्ये हे बघा, हा पिंक कलरचा गुलाब खूप सुंदर दिसत होता, आज आलाय. आणि ही पुढं बघा, पायऱ्यांच्या खाली अशी एकसारख्या कुंड्या
जेणेकरून हे दिसावं. मला तर असं रेस्टॉरंटच्या बाहेर कसा व्ह्यू दिसतोय तसा दिसत होता ॲक्च्युलीमध्ये. कारण ज्या काही शोचे झाडं आहेत ती आपण रेस्टॉरंटच्या आत एंट्री करताना अशी असतात म्हणून. आणि बाकीच्या बघा अशा पद्धतीने कुंड्या इकडे ठेवलेल्या आहेत. हा ॲक्च्युली ईशान्येचा कोपरा आहे. तिथे कमळाची सगळं टपामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लावलेले आहेत. आणि ही बघा चाफ्याची खूप सुंदर अशी फुलं दिसत होती आणि आली सुद्धा होती. आणि हे किचनच्या खाली जे आग्नेय कोपरा आहे बाहेरच्या साईड, तिथे सगळ्या प्रकारचे गुलाब लावलेले आहेत. एक सुद्धा म्हणजे गुलाब नाही असं नाही, सगळ्या प्रकारचे गुलाबाची झाडं आहेत. आणि अजून आतल्या साईडला माती टाकून झाडं लावायची आहेत म्हणून बाहेर थोड्याशा कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि एकसारख्या ह्या बाजूला सुद्धा अशा कुंड्या लावलेल्या आहेत. आणि पारिजातकाचं आपलं ह्याचं रातराणीचं वगैरे ह्या साईडला ही झाडं आहेत. आणि जास्त करून जास्वंदाची सगळ्या प्रकारची इथे झाडं लावण्यात आलेले आहेत. ह्या आता उमलल्यानंतर मी दाखवेन रोज कोणकोणती उमलतात वगैरे. तर इकडे पारिजातकाचं, हे शामीचं, परत आपलं ह्याचा खरबुजाचा वेल सुद्धा आलेला आहे आपल्याकडे. आणि हे रातराणीचं आहे. आणि हे निशिगंधाचं आज आले, थोडीशी आलेली आहेत आणि चुकलेलं आहे ते झाड. आणि हा आपलं जास्वंदाचं आणि बाकीचं सोनचाफा, चाफा सगळ्या प्रकारचे आहेतच. आणि इकडे गवतीच्या टोमॅटोचं सुद्धा आलेलं आहे. इकडे लिलीचं सुद्धा फूल आलेलं आहे बघा पांढऱ्या रंगाचं. आणि बोळामध्ये अशा पद्धतीने छान दिसत होतं. मी तर जात नव्हते जास्त करून इकडे, तुम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये बघितलं सुद्धा असाल. कारण टोचत होते खडे आणि जाऊच वाटत नव्हतं. पण हे आता जे काय कोबा केलेला आहे त्याच्यावरून चालताना खूप छान वाटत होतं. म्हटलं आज जाऊन बघूया म्हटलं, इतकं मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. तर रोज मी इकडे येणार म्हटलं, इकडे यायला येऊच वाटत नव्हतं. आणि हे तमालपत्राचं सुद्धा झाड लावलेलं आहे. इकडे थोडंसं आंब्याचं जे काय होतं ते लावलेलं आहे. आणि हे बघा वेगवेगळ्या पद्धतीची झाडं आलेली आहेत. आणि इकडे सुद्धा भरपूर झाडं आहेत. असं दाखवता पण येईना एवढी झाडं त्या ह्याच्यात कॅमेऱ्यात मावून आपण झाले तेवढी झाडं आलेली आहेत. आणि हे बघा अशोकाच्या झाडाला फुल सुद्धा लागलेलं आहे. रेड रंगाचं आहे बघा, लाल रंगाचं. तर असं बाहेरचं आजचं वातावरण गेट छान दिसत होतं. आणि खूप सुंदर सकाळचं वातावरण बघून झाल्यानंतर मी बाकीचं स्वयंपाक वगैरे केलेला आहे. इकडे आमटी, चपाती, भात वगैरे सगळं झालं होतं. चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. ह्यातला कोणता पार्ट तुम्हाला आवडला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.